त्यासाठी नितेश राणे मंत्री जोडले गेलेले आहेत। नितेशजी, काय सांगाल? एमआयएमच्या आणखी एका नगरसेवकाचं हे प्रकरण उघडकीस आलंय। आता तो पक्ष आहे की अतिरेकी आणि 420 त्यांची संघटना, आता याचे खरंच तपास करायला पाहिजे। कारण का त्याच्या प्रत्येक नगरसेवकाचा थोडा आता तपास करणं, पार्श्वभूमी तपासणं हे आता अत्यंत गरजेचं आहे। कारण का प्रत्येक जण असा कुठं ना कुठेतरी फसवणुकीमध्ये, जिहाद्यांना लपवण्यामध्ये अगर अग्रेसर असेल, आणि म्हणूनच मी त्या दिवशी पण म्हटलेलं की हा कुठलाही राजकीय पक्ष असा करू शकत नाही। ही एक दहशतवादी संघटना आहे आणि म्हणून हिची नोंदणी रद्द करल्याशिवाय हे आपल्याला दुसरा पर्याय नाही। कारण का समाजामध्ये हे काय संदेश देऊ पाहतायत, त्यांच्याकडे योग्य कागदपत्र नाही आहेत, मग कुठल्या हेतूने हे निवडणूक लढवतात याचा कुठेतरी तपास करण्याची गरज आहे आता। निश्चितच। नितेशजी, काय सांगाल, यापुढे काय कारवाईची मागणी असणार आहे तुमची या पक्षावर किंवा या नगरसेवकावर? खरं म्हटलं तर यांची नोंदणी रद्द करा। यांच्या प्रत्येक नगरसेवक जो काही लोकप्रतिनिधी निवडून आणलेल्या लोकांना फसून, मतदारांना फसून, त्यांच्या सगळ्यांची तपासणी, त्यांची पार्श्वभूमी तपासा। कारण का ह्यांच्यामध्ये आणि आतंकवाद्यांमध्ये काहीच फरक नाहीये, ह्यांच्यामध्ये आणि जिहाद्यांमध्ये काही फरक नाहीये। म्हणून ह्यांची नोंदणी रद्द करून या पक्षालाच बरखास्त करणं आणि ह्यांच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना योग्य तपास करणं हे मला वाटतं काळाची गरज आहे। निश्चितच। धन्यवाद नितेशजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि आम्हाला दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहू शकतो आताची मोठी बातमी सध्या समोर येते। मतीन पटेल यांच्यानंतर आता आणखी एक नगरसेवक अडचणीत आल्याची माहिती आहे। अपत्याची खोटी माहिती दिल्याची ही माहिती आहे। ही बातमी खळबळजनक बातमी समोर येते सध्या।